तर मी आलेली आहे माहेरी आणि मी आल्या आई बोलली की आज मी जात आहे एका लग्नाच्या ठिकाणी जायचं होतं आईला, म्हणून मग म्हटलं मी तुमची मदत करते. मग आईने इडली सांबार करायचा प्लॅन केला होता. मग म्हटलं मी किचनवरती सांबार करून घेते, तोपर्यंत तू खाली इडली बनवून घे. आणि आईने इकडे इडली बनवून रेडी केली होती. आणि राधाराणी तिच्या मामाच्या गावी आली की तिला इतका आनंद होतो माहित नाही का, पण तिला खूप छान वाटतं, ती इतका एन्जॉय करते लाईफ. खूप छान वाटतं, खेळते, बागडते, धिंगाणा करते, मस्ती करते तिच्या दीदीसोबत, आमच्यासोबत. आणि लगेच नाश्त्याला बोलवलं. मग राधाराणीला आपली इडली दिली खायला. बघा किती छान काटे चमच्याने खाते ती पोपनी. आणि बघू शकता इडली सांबर आप्पे मस्त मेनू बनवलेला. आणि राधा सुद्धा आजीसोबत जायचं म्हणून रडत होती, मला का नाही लग्नाला, म्हणून दुकानात जाऊन स्वतःला खायला कुरकुरे चिप्स सगळे पॅकेट घेऊन आली. आणि बघा हे सगळे बॅग मध्ये ठेवून म्हणून हट्ट करत होती. जाऊ एक काढून आणि आई पण बोलली आता एवढं रडतीये हट्ट करते तर घेऊन जाते. मग ते सगळे गेले, त्यांना वाटा लावलं आणि राहिले होते घरी कामं करायची. मी म्हटलं तुम्ही जावा, मी सगळी कामं करून घेते. भांडी पडली होती, भरपूर सारी भांडी घासून घेतली. मग किचन ओटा पण क्लीन केला. तर किचन ओटा खूप घाण झालेला होता, कारण किचनवरती आई जास्त स्वयंपाक करत नाही, कारण एक दुसरी शेगडी आहे ज्याच्यावर आई खाली बसून स्वयंपाक करते. तर मग म्हटलं आज किचन क्लीन झालंच पाहिजे सगळं. तर त्यामुळे बघा हे किचन क्लीन चालू आहे माझं क्लिनिंगचं काम. आणि मला किचन एकदम क्लीन लागतं, तर त्यामुळे म्हटलं आता मोहीम हाती घेऊनच टाकली तर पूर्णच करून टाकू. आणि किचन इतकं सुंदर स्वच्छ केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि हो, नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू अँड टेक केअर.